पद्य म्हणण्यासाठी आमंत्रित करते आर्या ऐगळीकर. अभिमान वाटेल त्यातलंच एक पान अहिल्यादेवींच्या रूपानं आज आपल्या सगळ्या एकता मासिकाच्या विशेषकांच्या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका आदरणीय शांता अक्का, त्याचबरोबर आदरणीय सुनंदाताई जोशी, दिलीपजी करंबेकर, दत्तात्रेयजी आंबुलकर, सभागृहातील सन्माननीय व्यक्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं एकता मासिकाच्या माध्यमातून जो विशेषांक आपण प्रकाशित आज केलेला आहे, खरं तर मी माझं भाग्य समजतो की आपण त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं हे विशेषांक काढला आणि मी विशेषांकाची पानं चाळत असताना मला वाटतं दिलीपजींनी देखील त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. अतिशय मासिकाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती अहिल्यादेवींच्या जीवनपटावरती देण्याचं काम या एकता मासिकाच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर मी चोंडी गावामधून येतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या घराण्यातील वंशातील एक घटक. मला वाटतं माझा पात्र परिचय करून देताना त्याचा सगळ्या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींचं कार्य तर महानच आहे. मोगलांनी आणि अनेकांनी अतिक्रमण केलं त्यावेळेस आपला धर्म आणि आपली मंदिरं टिकवण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. पण 300 वर्ष पूर्ण होत असताना मी ज्या चोंडी गावामधून येतो ते चोंडी गाव 1995 पर्यंत अतिशय अडगळीत पडलेलं होतं. त्या गावाला जायला रस्ताही नव्हता. किंबहुना मी ज्यावेळेस हायस्कूलमध्ये जात होतो त्यावेळेस आमचं तहसील ऑफिस हे जामखेड आहे. त्या जामखेडच्या तहसील ऑफिस समोर एक पंचायत समितीचं कार्यालय, आणि मी अतिशय उत्सुकतेने पाहायला त्या पंचायत समितीमध्ये गेलो. त्यावेळेस जी काही 87 गावं त्या नकाशामध्ये लिहिली गेली होती त्याच्यामध्ये चोंडीचं नाव लिहिलेलं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं असा सगळा प्रसंग आणि 1995 साली राष्ट्रीय सेविका समिती यांचं राष्ट्रीय कार्यशाळा ही चोंडीमध्ये झाली. सर्व देशभरातून महिला चोंडीमध्ये आल्या. मी पोस्ट ग्रॅज्युएटला होतो त्यावेळेस. मला देखील उत्सुकता वाटली आणि त्यावेळेस आमच्या गावापुरतं मर्यादित तिथे जयंती आणि पुण्यतिथी व्हायची आणि आम्हालाच ते माहीत असायचं. इतर कोणालाही अहिल्यादेवींच्या विषयी फार कौतुक आणि फार काही इतिहास माहिती होता अशी परिस्थिती नव्हती. फोटो सापडायचा म्हटलं तरी सापडत नसायचा. आणि म्हणून आम्ही त्या घराण्यात जन्म घेतला आणि निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने अण्णासाहेब डांगे यांना विरोधी पक्ष नेता केलं 1994 साली. त्याच्यानंतर 95 मध्ये सत्तेत आल्याच्या नंतर चोंडी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब आणि अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून तो आराखडा तयार करण्यात आला. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं चोंडीची ओळख हळूहळू तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला होऊ राहिली. पूर्वीच्या कालखंडामध्ये इंग्रज आणि मोगल
अशा सत्ता होत्या आणि त्या सत्तेमध्ये चोंडीचं स्थान हे मोगलांच्या राज्यात होतं. कारण मध्ये सीना नदी होती, सीनेच्या अलीकडे इंग्रज आणि सीनेच्या पलीकडे, सीना नदीच्या पलीकडे जे काठावर बसलेलं गाव आहे तिकडे मोगल होते. आणि म्हणून इतिहासाची पानं चाळायला लागले तरी लोकांना असं वाटायचं की चोंडी तालुका आष्टी जिल्हा बीड असं काही काही वेळेस आपल्याला संदर्भ बघायला मिळतो. त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून अण्णा डांगे देखील एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील चोंडी सापडायला ज्यावेळेस आले त्यावेळेस ते पहिल्यांदा परभणी जिल्ह्यातल्या एका चोंडी गावी गेले, नंतर बीड जिल्ह्यातल्या एका चोंडी गावी गेले आणि तिसऱ्या वेळेस होतो. माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी माझा मूळ माहिती देणं माझं कर्तव्य समजतो. आणि मी दरम्यानच्या काळात मी कॉलेज जीवनापासूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करायचो आणि तसाही वर्गात पहिलीपासून शिक्षण घेत असताना मी मॉनिटर असायचो. त्याच्यामुळं राजकारणाची ओढ तर होतेच. आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू या प्रकल्पाचा सदस्य होणार का. मी सिनियर लेक्चरर असताना देखील या गोष्टीकडे वळालो. माझा कुठलाही राजकीय संदर्भ नसताना हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्मगावचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने समिती गठीत केली आणि त्या समितीचा सदस्य म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. आणि म्हणूनसाठी 1996ला मग देशाचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा देखील 11 सप्टेंबर 1996 रोजी तिथे भेट दिली. मला वाटतं केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा